नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या जाहीर पाठिंब्या संदर्भात प्रथमतः आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली। त्यांना त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडींना शिवसेनेसह सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानेच आज सर्व मित्र पक्षाच्या उपस्थितीत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आपण जाहीर पाठिंबा बिनशर्तपणे देत आहोत। महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यामागचा नेमका आपला उद्देश काय? उद्दिष्ट एकच आहे की या देशात होऊ घातलेली जी आता अप्रत्यक्ष हुकुमशाही ती मोडीच काढायची आहे। या देशातलं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे, या देशातल्या प्रत्येक राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे आणि शांतता अखंडता राहिली पाहिजे। जातीपातीचं राजकारण कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्तरात व्हायला नको अशा आशयाच्या विचारानं आपण इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत। पुरोगामी विचारसरणी असलेल्या ह्या इगतपुरी मतदारसंघामध्ये अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीनानाथ उघाडे साहेब त्यांनी व त्यांच्या संघटनेने आमच्या विनंतीला मान देऊन नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार माननीय राजाभाऊ वाजे यांना जो सशर्त आणि बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कारण साहेब हे देखील पुरोगामी विचारसरणीचे आहेत आणि आम्हाला सातत्याने वाटत होतं की ते आमच्यासोबत असावेत। तर या देशामध्ये त्यांचं प्रत्येक ठिकाणी वलय आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आपल्याला जर या जातीवादी पक्षाला रोखायचं असेल, कारण यांना देशाचे तुकडे करायचे आहेत आणि आपलं संविधान वाचवायचं आहे, म्हणून आपला कल संविधान वाचवण्याकडे असल्यामुळे आपण एकत्र यावयाची आमची विनंती होती। त्या विनंतीला साहेबांनी मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।